महाशिवरात्री कथा। एकदा माता पार्वतीने शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? उत्तरादाखल शिवशंकरांनी माता पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावात एक शिकारी राहत होता. तो मुक्या जनावरांची हत्या करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. त्याच्यावर सावकाराचे खूप कर्ज होते. त्यानं त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकारानं शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवले. योगायोगानं त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवशंकराच्या धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्यानं शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकारानं त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान आणि भुकेनं व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनवताना त्यानं ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगानं शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याकरवी शिवलिंगावरती बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहरानंतर एक गर्भीण हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली. शिकाऱ्यानं आपल्या धनुष्यानं तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्यानं धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडात लुप्त झाली. काही वेळानं दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यानं तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीनं त्याला सांगितले, हे पारधी, मी एक कामातूर विहरीण आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीनं तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्यानं धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिण बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील. उत्तरादाखल हरिण म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटत आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडनं जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी लगेच परत येईन. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्यानं तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळानं एक धृष्टपृष्ट मृग त्या रस्त्यावरनं जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार त्यानं केला. पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवान्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मला मारण्यासाठी वेळ करू नकोस. म्हणजेच त्यांच्या वियोगात मला एकही क्षण दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्यानं सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगानं सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आत्ता जाऊ दे. मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावरती बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवानं त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृगसह परिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्यानं त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती झाली. आणखी एक कथा.
शिव आणि बैलगाडी हे सुमारे 300 वर्षापूर्वी घडले. कर्नाटक दक्षिणेकडील भागात एक भक्त होता, ज्याची आई वयोवृद्ध होती. तिला काशीला जायचे होते आणि विश्वनाथांच्या म्हणजे शिवांच्या मांडीवर डोके ठेवून मरण स्वीकारायचे होते. तिनं तिच्या आयुष्यात कधी काही मागितले नव्हते, परंतु या गोष्टीची विनंती तिनं आपल्या मुलाला केली. ती म्हणाली, कृपया करून मला काशीला घेऊन जा. मी म्हातारी होत चालली आहे. मला तिथे जाऊन मरण्याची इच्छा आहे. त्या माणसानं त्या वृद्ध आईला सोबत घेतले आणि ते दक्षिण कर्नाटकातील जंगलामधनं काशीकडे चालत जाऊ लागले. खूप दूरचे अंतर. म्हातारी असल्यानं आई आजारी पडली, म्हणून त्यानं तिला खांद्यावर घेतले आणि लवकरच त्याची शक्ती संपून गेली. स्वतःला पुढे घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग त्याच्याकडे होता आणि तो म्हणजे शिवाची प्रार्थना करणे. शिवा, कृपया मला या एका प्रयत्नात अपयश देऊ नका. माझ्या आईने एवढी एकाच गोष्ट माझ्याकडे मागितली आहे. कृपया मला ती पूर्ण करू द्या. मला तिला काशीला घेऊन जायचे आहे. आम्ही तिथे फक्त तुमच्यासाठी येत आहोत. कृपया मला शक्ती द्या. मग तो चालत असताना त्याला घंटेचा आवाज ऐकू आला. बैलगाडी तुमच्या मागे येत असताना असा आवाज येईल तसा. त्यानं एकाच बैलानं खेचत असलेली एक बैलगाडी धुक्यातून बाहेर येताना पाहिली. त्याला हे थोडेसे विचित्र वाटले, कारण त्या प्रदेशात अगदी थोडे अंतर पार करायचे असेल तर तुम्हाला एक बैलजोडी दिसून येईल. जेव्हा प्रवास मोठा असतो आणि जंगलामधनं केला जातो तेव्हा नेहमीच 2 बैल जोडलेले असतात. परंतु जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल तेव्हा आपल्याला हे बारकावे लक्षात येत नाहीत. गाडी जवळ आल्यावरती त्याला चालकाचा चेहरा दिसला नाही, कारण चालकाने चेहऱ्यावरती कपडा गुंडाळलेला होता आणि तेव्हा धुके पडले होते. तो माणूस म्हणाला, माझ्या आईला बरं वाटत नाही. कृपया करून आम्ही तुमच्या रिकाम्या गाडीत बसून प्रवास करू शकतो का? त्या माणसानं लगेचच होकार दिला. दोघेही गाडीत बसले आणि गाडीचा प्रवास सुरू झाला. काही वेळानं त्या माणसाच्या लक्षात आले की ही जंगलाच्या रस्त्याच्या मानानं हा प्रवास खूप आरामशीर आहे. मग त्याने खाली पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की गाडीची चाके फिरत नाही आहेत. ती एका जागी स्थिर होती, पण गाडी मात्र चालत होती. मग त्यानं बैलाकडे पाहिले. बैल बसला होता आणि तरीही गाडी चालत होती. मग त्यानं चालकाकडे पाहिले. फक्त चादर दिसत होती, पण माणूस दिसत नव्हता. त्यानं त्याच्या आईकडे पाहिले. आई म्हणाली, अरे मूर्खा, आपण अगोदरच तिथे पोचलो आहोत. आता कुठेही जाण्याची गरज नाही. हीच माझी जागा आहे. मला जाऊ दे. आणि आईनं तिथेच प्राण सोडला. बैल, गाडी आणि चालक गायब झाले. तो माणूस आपल्या गावी परतला. लोक विचार करू लागले, तो फारच लवकर परत आला आहे. त्यानं आईला वाटेत कुठेतरी सोडून दिले असावे. तो तिला काशीला घेऊन गेलाच नाही. त्यांनी त्याला विचारले, तू तुझ्या आईला कुठे सोडून दिलेस? तो म्हणाला, नाही, आम्हाला जाण्याची गरज नव्हती. शिव आमच्यासाठी आले होते. ते म्हणाले, काय मूर्खपणा. तो म्हणाला, तुम्हाला काय वाटते त्यात काही फरक पडत नाही. तो आमच्यासाठी आला आणि ते पुरेसे आहे. माझे आयुष्य उजळले आहे. मला ते मनापासून माहीत आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. मग त्यांनी विचारले, ठीक आहे, मग तू प्रत्यक्ष शिवाला पाहिले आहेस हे आम्हाला पटवून दे. तो तुमच्यासाठी तिथे आला. तो म्हणाला, मी त्याला ओळखत नाही, कारण मी त्याला पाहिले नाही. मी फक्त एक चादर पाहिली आणि त्याला चेहरा नव्हता. तेथे काहीही नव्हते. ते रिक्त होते. मग सर्वांच्या अचानक लक्षात आले की तो माणूस तेथे उपस्थित नाही. त्यांनी फक्त त्याचे कपडे पाहिले. ते दक्षिण भारतातील एक महान ऋषी झाले. ते जेथे जेथे गेले तेथे लोकांनी त्याला चेहरा नसलेला म्हणून ओळखले. दुसरी कथा आहे मल्ला, शिवभक्त आणि एक चोर. म्हैसूरपासून जवळजवळ 16 किलोमीटर दूर अंतरावर एक भक्त राहत होता, सध्याच्या ननजगुडच्या सरहद्दीवर. त्याचे नाव मल्ला होते. मल्ला कोणत्याही परंपरेशी संबंधित नव्हता किंवा उपासना किंवा ध्यान करण्याचा कोणताही औपचारिक मार्ग त्याला माहीत नव्हता. पण अगदी बालपणापासून त्याने डोळे बंद केले तर त्याला फक्त शिवाची प्रतिमा दिसत असे. कदाचित भक्त हा त्याच्यासाठी चांगला शब्द नसेल. त्याच्यासारखे लाखो जण आहेत. ते शिवाचे बंदी आहेत. त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नाही. कदाचित मी सुद्धा त्या सापळ्यात अडकलो होतो. आम्ही त्याला शोधले नाही. काहीही शोधण्याचा फारच अहंकार आहे, परंतु त्याच्या सापळ्यात अडकलो. शिव शिकारी होता. त्यानं केवळ प्राणीच नव्हे तर मानवावरही निशाणा साधला. हे आणखी एक होते.
मल्लाला शिवाशिवाय काहीच माहीत नव्हते. तो कोणताही विशिष्ट व्यापार किंवा हस्तकला शिकला नाही. तो त्याच्या मनाप्रमाणे जगला. जर त्यानं एखाद्याला रोखले आणि त्याच्याकडनं स्वतःला आवश्यक असलेले काही घेतले तर ते चुकीचे आहे असे त्याला कधीच वाटले नाही. म्हणून त्याने तेच केले आणि एक डाकू म्हणून तो प्रसिद्ध झाला. लोकांना वापरावंच लागेल अशा वनातील एका मार्गातील तो एक नियमित डाकू बनला. तो ज्या ठिकाणी आपला टोळ गोळा करीत असे त्या ठिकाणाला कन्नड भाषेत कळण म्हणजेच मुले म्हणजे चोराचा कोपरा म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला लोकांनी त्याला शिव्याशाप दिले, पण जेव्हा वर्षाचा शेवट आला तेव्हा त्याने लोकांकडनं गोळा केलेले प्रत्येक पैसा खर्च शिवरात्री साजरा करण्यासाठी खर्च केला. त्यानं एक प्रचंड मोठी मेजवानी दिली. म्हणून मग काही वर्षानंतर लोक त्याला एक महान भक्त म्हणून ओळखू लागले आणि त्याने स्वच्छेने योगदान देणे सुरू केले. ज्यांनी स्वेच्छेने योगदान दिले नाही त्यांच्याबद्दल त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची अढी नव्हती. काही वर्षांनंतर एकमेकांचे भाऊ असलेले 2 योगी त्या मार्गावर आले आणि त्यांनी त्या माणसाला पाहिले जो मनुष्य एक डाकू परंतु एक महान भक्त होता. ते त्याला म्हणाले, तुमची भक्ती उत्कृष्ट आहे, पण तुमच्या पद्धतीमुळे लोकांना त्रास होत आहे. तो म्हणाला, मी फक्त शिवासाठी हे करतोय, काय अडचण आहे? त्यांनी त्याला पटवून दिले, त्याला बाजूला घेतले आणि त्याला इतर साधनेत गुंतवून ठेवले आणि त्या ठिकाणाचे नाव कळणमुले ऐवजी मल्लनमुले असे ठेवले. आजही याला मल्लनमुले म्हणतात आणि त्यांनी साजरा केलेला महाशिवरात्री कार्यक्रम त्या ठिकाणच्या एका मोठ्या संस्थेत विकसित झाला आहे. जेव्हा त्याने आपले डाकूचे काम सोडले आणि त्या योगीसोबत बसला तेव्हापासून सुमारे 1.5 वर्षातच त्याला महासमाधी मिळाली. त्यांनी त्याला अशा प्रकारे सोडल्यानंतर हे 2 योगीही बसले आणि त्याच दिवशी त्यांचे शरीर सोडून गेले. कबिनी नदीच्या काठीवर आजही या लोकांसाठी एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले आहे, ज्यांना अजूनही मल्लनमुले असे म्हणतात. कथा 3, कुबेर शंकराचा सर्वात महान भक्त कसा बनला. कुबेर हा यक्षांचा राजा होता. यक्ष हे मध्यवर्ती जीव आहेत. ते ना इथले जीव आहेत ना तिथले जीव आहेत, ते मध्यवर्ती आहेत. कथा अशी आहे की रावणानं कुबेराला लंकेमधून हद्दपार केले आणि कुबेराला मुख्य भूमीकडे पळावे लागले. आपले हरवलेले राज्य आणि लोक यांच्या नैराश्यातून त्यानं शिवपूजा करायला सुरुवात केली आणि ते शिवभक्त म्हणजे शिवाचे भक्त झाले. शिवानं आपल्या करुणेमुळे त्याला आणखी एक राज्य आणि जगातील सर्व संपत्ती देऊन टाकली आणि कुबेर हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. संपत्ती म्हणजे कुबेर हे असेच दिसते. कुबेर एक महान भक्त झाला आणि जेव्हा एखाद्या भक्ताला आपण महान भक्त असल्याचे जाणवू लागते तेव्हा त्याने सर्व काही गमावले. कुबेराला असे वाटू लागले की तो एक महान भक्त आहे, कारण तो शिवांना विपुल प्रमाणात अर्पण करीत होता. शिवाने मात्र पवित्र राख वगळता त्याच्यापैकी काहीही उचलले नाही. पण कुबेराला आपण एक भक्त आहोत असे वाटले, कारण तो खूप काही अर्पण करत होता. एके दिवशी कुबेर शिवांकडे आला आणि म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. तेव्हा शिव म्हणाले, अरे तू माझ्यासाठी काहीही करू शकत नाहीस. तू माझ्यासाठी काय करू शकतोस? कारण मला कशाचीही गरज नाही. मी ठीक आहे, पण माझ्या मुलाला घेऊन जा. त्याने गणपतीकडे बोट दाखवले आणि म्हणाला, हा सतत भुकेला असतो, त्याला चांगले खायला घाल. कुबेर म्हणाले, काही हरकत नाही आणि तो गणपतीला घेऊन जेवणासाठी घेऊन गेला. त्याने जेवायला वाढले आणि तो खातच राहिला. तो वाढत राहिला, तो खातच राहिला. कुबेरानं शेकडो स्वयंपाकी भाड्यानं आणले आणि प्रचंड प्रमाणात अन्न शिजवू लागले. त्यांनी ते सर्व जेवण वाढले आणि तो जेवत राहिला. आता मात्र कुबेर घाबरला. थांबव हे, तो म्हणाला, तू जर असेच खात राहिलास तर तुझे पोट फुटेल. गणपती म्हणाले, काळजी करू नका. पहा, हा साप माझा पट्टा म्हणून आहे. तुम्हाला माझ्या पोटाची चिंता करायची गरज नाही. मला भूक लागली आहे, मला वाढा. ते तुम्हीच आहात ना ज्यांनी म्हटले होते की तुम्ही माझ्या भुकेची काळजी घ्याल. कुबेरानं आपली सर्व संपत्ती खर्च केली. असे म्हणतात की त्यानं लोकांना अन्न विकत घेण्यासाठी इतर जगात पाठवले आणि त्याने अन्न दिले, पण गणपती मात्र खातच राहिला आणि म्हणाला, मी अजून तृप्त झालो नाही, अजून अन्न कुठे आहे? मग कुबेराला आपल्या मनाचे कोते पण लक्षात आले आणि त्यानं शिवाला नमन केले. माझी श्रीमंती मला समजून चुकली आहे की तुमच्यासमोर ती धुळीच्या कणा एवढीसुद्धा नाही. आपण मला जे काही दिले आहे त्यातील थोडे आपल्याला परत करून मी एक महान भक्त आहे
असे समजण्याची चूक केली आणि त्या क्षणापासून त्याचे आयुष्य वेगळ्या दिशेने गेले.